अमरावती जिल्हा वकील संघ निवडणूक 30 एप्रिलला, प्रक्रिया अंतिम टप्प्यात। अमरावती जिल्हा वकील संघाच्या 2026 ते 2028 या द्विवार्षिक कार्यकारिणीसाठी गुरुवार, दिनांक 30 एप्रिल 2026 रोजी निवडणूक पार पडणार आहे। या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून वकिलांमध्ये उत्सुकता वाढली आहे। या निवडणुकीसाठी ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. रामपाल भिकमचंद कलंत्री हे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत। त्यांना उपनिवडणूक अधिकारी म्हणून ॲड. शोएब खान यांचे सहकार्य लाभत असून सुमारे 25 जणांची टीम सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून कार्यरत आहे। निवडणूक कार्यक्रमानुसार 10 एप्रिल रोजी तात्पुरती मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती। त्यानंतर 17 एप्रिल रोजी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली। 20 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजल्यापासून नामांकन अर्ज वाटपास सुरुवात झाली आणि दुपारी 4 वाजेपर्यंत अर्ज स्वीकारण्यात आले। नामांकन अर्जांवरील आक्षेप नोंदविण्यासाठी 22 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली असून त्याच दिवशी दुपारी 1 ते 3 या वेळेत सुनावणी होणार आहे। आक्षेपांवरील अंतिम निर्णय दुपारी 4:30 वाजेपर्यंत जाहीर केला जाणार आहे। दरम्यान 24 एप्रिल रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत उमेदवारांना नामांकन अर्ज मागे घेता येणार आहेत। त्याच दिवशी सायंकाळी 5:30 वाजता अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल। 30 एप्रिल रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत जिल्हा वकील संघाच्या प्रांगणात मतदान प्रक्रिया पार पडणार असून सर्व वकील मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील। त्यानंतर 1 मे 2026 रोजी सकाळी 10:30 वाजता मतमोजणीस सुरुवात होईल आणि निकाल जाहीर करण्यात येईल। मुख्य निवडणूक अधिकारी ॲड. रामपाल कलंत्री यांनी सांगितले की निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, सुरळीत आणि नियमानुसार पार पाडण्यासाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असून वकिलांनी मोठ्या संख्येने मतदान करावे। या निवडणुकीकडे अमरावती जिल्ह्यातील विधिज्ञांचे लक्ष लागले आहे। अमरावती जिल्हा वकील संघाची सन 2026-2028 करताची निवडणूक 30 तारखेला या 30 एप्रिल रोजी आहे आणि 1 मे रोजी मतमोजणी होणार आहे। एकूण 1576 मतदार आहेत वकील बंधू आमचे आणि 20 तारखेपासून या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे। 20 तारखेला नॉमिनेशन फॉर्म लोकांना देणे, उमेदवार जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना आम्ही दिले आणि 20 तारखेला त्याच्याकडून ते फॉर्म भरून घेण्यात आले। आज त्या फॉर्मची स्क्रुटनी करण्यात आलेली आहे आणि सर्वच फॉर्म जितक्या लोकांनी फॉर्म भरलेले होते ते सर्व फॉर्म मंजूर झालेले आहेत, कोणाचाही फॉर्म रिजेक्ट झालेला नाही। त्याच्यानंतर 22/4/26 रोजी जर कोणाला आमच्या निर्णयावर काही आपत्ती असेल तर त्यांना अपील करण्याकरता एक प्रोविजन ठेवलेली आहे आणि त्याच दिवशी इलेक्शन डिस्प्यूट कमिटीसमोर त्याचं हिअरिंग होईल जर कोणा आपत्ती दर्ज केली तर, अदरवाईज काही प्रॉब्लेम नाही आणि त्याच दिवशी त्याचा त्यांनी निकाल द्यावा असं अपेक्षित आहे। 24/4/2026 रोजी जे आज फॉर्म मंजूर करण्यात आलेले आहेत उमेदवारांचे त्यापैकी जर कोणाला फॉर्म मागे घ्यायचा असेल तर त्याची मुदत 24/4/2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत ठेवण्यात आलेली आहे आणि नंतर दुपारी 2 वाजतानंतर जे अंतिम उमेदवार मैदानात राहतील आफ्टर विड्रॉवल त्यांची यादी प्रसारित करण्यात येईल। त्यानंतर 30/4/2026 या दिवशी सकाळी 10 ते दुपारी 5 वाजेपर्यंत मतदानाचा कार्यक्रम होईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे 1 मे 2026 रोजी मतमोजणीची प्रक्रिया सकाळी 10:30 वाजता सुरू होईल आणि ती शेवटचा निकाल लागेपर्यंत अविरत चालू राहील असा हा कार्यक्रम आहे। आणि माझ्यासोबत माझी मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून ॲडव्होकेट रामपाल कलंत्री माझी नेमणूक बार असोसिएशनने केलेली आहे। मागच्या वर्षीसुद्धा मी मुख्य निवडणूक अधिकारीच होतो, या वर्षी त्यांनी विनंती केली ती मान्य केली मी आणि ॲडव्होकेट शोएब खान यांना डेप्युटी इलेक्शन ऑफिसर म्हणून माझ्यासोबत दिलेला आहे। तसेच सध्या माझ्यासोबत असलेले माझे सहकारी सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून ॲडव्होकेट श्री छागलानीजी, ॲडव्होकेट छांगाणी हे आपल्या सोबत समोर आहेत, हे माझ्यासोबत आहेत आणि अशा प्रकारे आणि आणखीन आमची 30 लोकांची टीम आहे। सहाय्यक
निवडणूक अधिकारी म्हणून माझ्यासोबत राहतील आणि ते सर्व मिळून आम्ही ही प्रक्रिया योग्य प्रकारे पार पाडण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. यामुळे कोणालाही कोणत्याही प्रकारची आमच्या या प्रोसिजरवर आक्षेप येणार नाही याची आम्ही पूर्णपणे काळजी घेऊ.